एक गोष्ट लक्षात ठेवा, ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार. तुम्ही कितीही दडपणाचा प्रयत्न करा, त्याला मी बीडचे मराठी म्हणते एवढं लक्षात ठेवा. ते कमजोर कच्चे नाहीत, सहन करतेत. फक्त तुम्ही काय धमक्या देता भाषणातून, तुम्ही काय धमक्या देता मराठ्यांना भाषणातून? एवढं सोपं समजतं का तुम्ही मराठ्याला? पाटील धनंजय मुंडे यांचा चष्म्यावाला परळीचा चष्माला मुंबई करत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तो तुम्हाला चष्मा आवडत असेल तर तुम्ही घेऊन जा. तुम्हाला ओपन का नाही ओपन हे मी सांगू शकत नाही असं तुम्हाला त्यांनी लगावं. त्याला कवाच म्हणून बोललो, कवाच ना तो चष्मा कशाला? तो हा चष्मा काय बघितले सगळ्यांनी, तो हा चष्मा कशाला? तो हा चष्मा तुलाच राहून दे, असे हातर येऊ रक्तानी. तो हा चष्मा तुलाच राहून दे त्या रक्ताने भरलेला. दादा, ईडब्ल्यूएस तुम्हाला पाहिजे, मराठा आरक्षण तुम्हाला पाहिजे, ओबीसी आरक्षण तुम्हाला पाहिजे, महाराष्ट्राचा 7/12 तुमच्या नावावर लिहून ठेवलाय काय असं भुजबळ म्हणाले. त्याला येऊन जाऊन तेच येणार, त्याला काही करू फडणवीस डॅमेज करायचे. आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाही. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय, त्याच्यामुळं त्याची काय चाल चलत नाही. आता कसल्याच परिस्थितीची चाल चलत नाही. त्यांनी किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं असेल याची अवकात किती. तिथे आमची घोंगडी बैठक झालेली आहे, तिथं आमची घोंगडी बैठक आहे. त्यामुळं ओबीसींनी स्पष्ट नाकारलं त्याला, कारण ते एका जातीचे काम करायला लागले, एक लाभार्थी टोळीचं काम करायला लागले. हे बघा लक्षात येते तेव्हाच काय चित्र आहे ना, तेव्हाच लक्षात येते. कारण ती आमची झाली घोंगडी बैठक त्या ग्राउंडवर, आणि त्याच्यावरूनच ज्यांचं कळतं फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यानंच ओळखून घेते. ते फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय, फडणवीस साहेबाला डॅमेज करण्यासाठी काम करतोय, विखे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय, आमच्या शिंदे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय. आणि अजितदादांना 100% बदनाम करायचंय. अजितदादाला आजच्या सगळं असं वाटलं आम्हाला अजितदादा या गोष्टी उपयोगच नाही, कारण यांनी पक्का विडा उचललेला आहे अजितदादाला बदनाम करण्याचा. आणि ते करावं त्याला बाजूला सारला पाहिजे. थोडा तोटा झाला तरी चालत. दुसरे ओबीसीचे खूप चांगले नेते त्यांना बळ दिलं नसलं तरी चालत, परंतु 100% आजच्या त्यांच्या सभेवर आमच्या लक्षात आलं की त्यांचा एक गट तयार झालाय अजितदादांना पवारांना बदनाम करण्याचा. कारण त्या व्यासपीठावर बसलेले 75% लोक हे अजितदादा आणि पवारांना रोज शिवाय घालते, रोज. मग आता निमित्त फक्त त्या परळीची टोळी त्यांनी अजितदादाचा गेम करायचा ठरवलंय आणि त्याला पूर्ण साथ भुजबळ देतोय. आजची एकूण सभा सांगते, त्याच्यामुळे अजितदादाला याचा दोष देण्यात काही मजा नाही. अजितदादांनी दुसऱ्याच्या कोणाच्या हातात बीड जिल्हा सोपाव तरच अजितदादांचं मान सन्मान प्रतिष्ठा वाढू शकते. नसता अजितदादा एक दिवस 100% यांनी खड्ड्यात घातलेला दिसतो. ओबीसीने आतापर्यंत तुमच्या पाट्या उचलल्या, एक दिवस असा येईल गोरगरीब ओबीसी पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंजा उचलायला येईल असं छगन भुजबळ म्हणाले. आनंद आहे, आनंद आहे.